नमस्कार मित्रांनो, प्रणव ट्रॅव्हलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं आपलं ठरल्याप्रमाणे 3 बजेटमध्ये आपण प्रवास करतो। आज नवीन प्रवास आपण बघणार आहोत, पुणे ते कन्याकुमारी। लो बजेट ट्रॅव्हलर्ससाठी पहिल्यांदा आपण बोलूयात इथून कन्याकुमारी पर्यंत कसं पोहोचायचं। कन्याकुमारी पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत। लो बजेटसाठी आपला पहिला पर्याय आहे तो म्हणजे ट्रेनचा स्लीपर क्लासचं तिकीट आपण बुक करून जाऊ शकतो। आता 2025 चालू आहे। साधारण 400 ते 700 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला स्लीपर क्लासचं तिकीट मिळून जाईल। दुसरा आहे मिड बजेटसाठी तुम्ही ट्रेनचा पण उपयोग करू शकता। ट्रेनमध्ये 3AC चं तिकीट बुक करून तुम्ही जाऊ शकता। ह्याच्यामध्ये तुम्हाला जरा कम्फर्ट मिळेल। आणि तिसरा पर्याय हाय बजेटचा आहे। हाय बजेटसाठी मदुराईपर्यंत तुम्ही किंवा तिरुवनंतपुरम पर्यंत तुम्ही ट्रेनने किंवा फ्लाईटने पोहोचा आणि तिथून पुढे प्रायव्हेट कॅब किंवा लक्झरी बस किंवा प्रायव्हेट बस याच्याने तुम्ही कन्याकुमारीपर्यंत पोहोचू शकता। हा झाला तुमचा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास। तिथं पोहोचल्यावर राहण्याची सोय। राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता लो बजेटसाठी, तिथे विवेकानंदपुरम सारखं किंवा अशा काही गेस्ट हाऊसेस किंवा होमस्टेज वगैरे आहेत। तुम्ही तिथे तसे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते सर्व उपलब्ध आहे, तर तुम्ही इथून ते लो बजेटमध्ये बुक करून जाऊ शकता। साधारण 400, 500, 600 या दरम्यान 1000 रुपयापर्यंत तुम्हाला लो बजेटमध्ये तुम्हाला रूम्स मिळून जातील। मिड बजेटसाठी तुम्हाला ज्या रूम हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळून जातील। ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला साधारण booking.com असेल, मेक माय ट्रिप हे तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरू शकता। तिथं तुम्हाला साधारण 1000 रुपयापासून 2-2500 रुपयापर्यंत तुम्हाला ते रूम मिळून जातील एका रात्रीसाठी। हे जे सगळं सांगतोय मी ते एका रात्रीसाठी सांगतो। आणि हाय बजेटसाठी तुम्हाला सी फेसिंग रिसॉर्ट्स आहेत, सी फेसिंग विलाज आहेत। तर अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे हे मिळू शकतात, हॉटेल्स वगैरे मिळू शकतात। 3 स्टार 4 स्टार हॉटेल्स सुद्धा तिथे बऱ्यापैकी क्वांटिटीने आहेत। आता आपण बोलूया जेवणाबद्दल। तर लो बजेटसाठी तुम्हाला इडली, डोसा, उत्तप्पा, फिल्टर कॉफी, रस्त्याच्या शेजारी किंवा छोटे छोटे हॉटेल्स असे बरेच ऑप्शन्स आहेत। आणि सगळे ऑप्शन्स टेस्टी आहेत। मी स्वतः तिथे टेस्ट केलेले, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो ते खूप टेस्टी ऑप्शन्स आहेत। तर त्याच्यामुळे तुम्ही ते ट्राय करू शकता। जसं मिड बजेटसाठी रेस्टॉरंट्स आहेत, तर तिथे तुम्ही इंडियन किंवा तिथे आजकाल चायनीज वगैरे सगळे पदार्थ सगळीकडे मिळतात, त्याच्यामुळे तुम्हाला तो काही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्हाला सगळ्या प्रकारचं सगळं तिथे खाद्य मिळून जाईल। थोडंसं इकडे तिकडे शोधावं लागेल, अगदीच तुम्हाला नाही सापडलं तर तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही शोधू शकता। तिसरा आहे आपला हाय बजेटसाठी काय लक्झरी हॉटेल्समध्ये किंवा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये तिथे इंडियन, कॉन्टिनेंटल, इंटरनॅशनल फूड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। आता तिथे फिरण्याची ठिकाणं कन्याकुमारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं फिरण्याचं ठिकाण म्हणजे कन्याकुमारीचं मंदिर तुम्ही छान फिरू शकता। त्याच्या बंद आणि उघडण्याच्या वेळा तुम्ही बघून घ्या, त्याच्यानुसार तुम्ही फिरू शकता। तिथे मदुराईला एक मंदिर आहे, ते पण तुम्ही बघू शकता। खूप छान मंदिर आहे। रामेश्वरमची तुम्ही एखादी कॅब वगैरे बुक करू शकता किंवा बसची सुद्धा सुविधा तिथून आहे। पण रामेश्वरमला जाऊन जर तुम्हाला परत कन्याकुमारीला यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं आधी प्लॅन करावं लागेल। रामेश्वरमला जाण्या आणि परत येण्यासाठी जर तुम्ही प्रायव्हेट कॅब केली तर तुम्हाला साधारण खर्च 7000 ते 8000 रुपयापर्यंत येईल। आणि बसने जर गेला तर बसचं तिकीट, कारण मी जेव्हा बघितलं होतं त्यावेळेस 500 रुपये तिकीट होतं। आता साधारण थोडं जास्त झालं असेल, वाढलं असेल तिकीट। तर या प्रकारे तुम्ही रामेश्वरम सुद्धा करू शकता। रामेश्वरमचं सुद्धा फार महत्त्व आहे। रामेश्वरम म्हणजे श्रीरामचंद्रांनी जिथून लंकेपर्यंत ब्रिज बांधला होता, पूल बांधला होता, रामसेतू।
तर रामसेतूचं दर्शन घेण्यासाठी किंवा तिथे जाण्यासाठी आपण जाऊ शकतो. आणि रामेश्वरमला 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग आहे आणि 4 धामातलं एक धामही आहे ते. त्याच्यामुळे मी तर म्हणतो की हे एक डेस्टिनेशन तुम्ही फिरून याच. कन्याकुमारीमध्ये विवेकानंद आश्रमामध्ये तुम्हाला योगा सेशन्स वगैरे बरेच काही असतात, तर तुम्ही ते ऑनलाईन चेक करून जाऊन तुम्ही तसे प्री बुकिंग करू शकता. खूप सुंदर ठिकाण आहे. त्या ठिकाणी तुम्हाला भारत मातेचं मंदिर किंवा बॉटॅनिकल गार्डन, तिथे त्यांचं प्रायव्हेट बीच आहे, तिथे जाऊन तुम्ही सूर्योदय बघू शकता. अशा बऱ्याच गोष्टी तिथे करू शकता तुम्ही. तर हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे तिथं कन्याकुमारीपर्यंत रेल्वे आहे ना, तर परत येताना तर तुम्ही जर रेल्वेचं बुकिंग केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट पुण्यापर्यंत येऊ शकता किंवा येताना रस्त्यामध्ये तिरुपती बालाजीचं पण आपण करू शकता. पण तसं तुम्हाला आधी 2-3 महिने प्लॅन करावं लागेल. आणखी जर गोष्टी फिरण्यासाठी हव्या असतील तर तुम्हाला तिथे विवेकानंदपुरममध्ये जे स्टाफ आहे तो स्टाफ तुम्हाला मदत करेल. तुम्ही त्यांना विचारलं. हां, एक मात्र आहे की तिथे थोडा हिंदीचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही थोडं इंग्लिश तुम्हाला थोडं बऱ्यापैकी यावं लागेल. तुम्ही इंग्लिशमध्ये जर बोललात तर तुमच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. हिंदीमध्ये बोलण्यासाठी थोडासा तिकडे प्रॉब्लेम आहे. पण जनरली रिक्षावाले किंवा तिथले जे पब्लिक सर्वंट्स आहेत त्यांना कामापुरती तोडकी मोडकी हिंदी येते, त्यामुळं अगदी खूपच जास्त प्रॉब्लेम आहे असा काही प्रकार नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारे एखादी ट्रिप प्लॅन करू शकता. पुणे ते कन्याकुमारी खूप छान अनुभव आहे. आणि या ट्रिपच्या बाबतीत मी जर तुमची आणखी काही मदत करू शकत असेल तर मी करायला तयार आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला तयार आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, प्रणव ट्रॅव्हलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. एक गोष्ट सांगायची राहिली, तिथे सगळ्यात प्रसिद्ध आहे ते विवेकानंद रॉक मेमोरियल म्हणून आहे. त्याच्यासाठी आपल्याला फेरी बोटीतून जावं लागतं आणि एक खूप सुंदर अनुभव आहे. एकदा जाऊन बघा, तुम्हाला फार आवडेल. आणि तुम्ही हा जर सफर केला असेल किंवा करणार असेल तर मला नक्की सांगा, कमेंट करा. थँक्यू.